तर पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं माहित नाही, खासदार सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय। आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत, कोणताही खासदार नाराज नाही, सर्व खासदार कुटुंब म्हणून काम करतायत। शरद पवार यांच्या पक्षाचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, हे चिंताजनक आहेत। तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केलेलं होतं, त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। एक्झॅक्टली काय होईल मला माहित नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही, आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेशी केलं ते पवार साहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं। आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार, खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो, आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही, आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार। तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे। मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? काही कारण नाही ना, मला वाटत नाही की हां, पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं। मोदी आणि शाह आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोचवली असं एवढंच मी मानतो।